नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खडे पाटील. आत्ताच सूत्रांच्या माहितीनुसार आणि मला WhatsAppला आलेल्या नोटिसनुसार, की रुपाली चाकणकरांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. कलमं लावलेली आहेत. त्यांची बदनामी करणं वगैरे, वगैरे असे काही कलमं लावलेली आहेत. आम्ही एक तर त्याला काही भीत नाही पहिली गोष्ट. जिथे अन्याय असतो तिथं अश्विनी खाडे असते. अन्यायाच्या विरोधामध्ये बोलते. ते भाजपचा पक्ष असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजित अजित पवार गटाची राष्ट्रवादी असू देत, किंबहुना शिवसेना असू देत किंवा कोणताही पक्ष असू देत किंवा कोणतंही मंडळ असू देत, कोणी असू देत. जे ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच्या विरोधामध्ये मी बोलते, बोलते, बोलते आणि मी बोलणार कारण तो मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. मला इथे सांगायचंय, एक तर आम्ही त्यांच्यावरती कुठले आरोप केलेले नाहीयेत. आरोप हे त्यांच्यावरती ऑलरेडी झालेले आहेत. जर त्या म्हणतायत, की आम्ही त्यांची बदनामी केली, तर अख्ख्या मीडियाला, अख्ख्या जगाला व संबंध महाराष्ट्राला माहिती आहे काय घडलंय. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो, की संविधानावरती बसणाऱ्या व्यक्तीनं पाद्यपूजा करणं चुकीचं आहे आणि ते बघून इतर महिला आकर्षित झाल्या आणि महिला आकर्षित होतात. एक महिला गेल्यानंतर दुसरी जाते, दुसरी गेल्यानंतर तिसरी जाते. हा कोणताही असू द्या, देवदर्शन असू द्यात किंवा काही असू द्यात. आणि आम्हीच खुद्द जगामध्ये कोणालाही गुरु मानत नाही. आम्ही फक्त आमच्या आई-वडिलांना गुरु मानतो. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आम्ही बोललो, बोलत राहणार आणि जिथे अन्याय होणार तिथे आम्ही बोलणार. जिथे चुकीचं आहे तिथे आम्ही बोलणार. जेलची कॅपॅसिटी किती कदाचित रुपाली चाकणकरांना माहीत नसेल. जेलची कॅपॅसिटी लोकांची मिनिमम 2,500 ते 3,000 ची. आत्ताच तिथे 5,000 ते 6,000 पेक्षा जास्त कैदी आहेत आणि तुमच्यावरती जवळ-जवळ संबंध महाराष्ट्राने कमेंट केलेली आहे. तुम्ही संबंध महाराष्ट्र जेलमध्ये टाका. आमची जेलमध्ये जायची तयारी आहेच. पण संबंध महाराष्ट्राने तुमच्यावर कमेंट केलेली आहे आणि फक्त खराब प्रकरणापासून कमेंट करत नाहीयेत. खूप अनेक वर्षापासून तुमच्यावर लोकं कमेंट करतायत. तुम्ही जर तुमचं अकाउंट उघडलं तर तुम्हाला खाली किती कमेंट येतात ते कळेल आणि त्या संबंध लोकांवरती तुम्ही कारवाई करा. संबंध लोकांना जेलमध्ये घा. पंतप्रधानांना मेलोडी प्रकरणामध्ये अख्ख्या जगानं टार्गेट केलंय. अख्खं जग जेलमध्ये घाला. आमचं काही म्हणणं नाहीये. पण संविधानाने आम्हाला बोलायला अधिकार दिलेला आहे. चुकीच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात आम्ही बोलणार. बोलणार म्हणजे बोलणार. जिथे चूक आहे तिथे चूकच आहे आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच आहे. आम्ही तुमच्यावरती अशा आरोप केले नाही, की तुम्ही काय केलंय, तुम्ही काय हे केलंय ते. तर आम्हाला बोलायचा पण अधिकार नाहीये. पण तुमच्यामुळं महिला आकर्षित झाल्या. तुम्ही त्या बाबाचा खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. किंबहुना तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिलेला नाहीये. संविधानावर पदावर बसलेली असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. तुम्ही नंतरून कारवाईचं हे केलेलं आहे. पण त्याच्या अगोदरही तुमच्याकडे कंप्लेंट आली होती. कदाचित किंबहुना आमचा